अंगणामध्ये ज्या वेळेला एखादं वाळवण आपण धान्याचं त्या ठिकाणी ठेवतो किंवा सकाळच्या वेळेला ज्या वेळेला दिवस उगवल्यानंतर आपल्या अंगणामध्ये पक्षी येतात, चिमण्या येतात, त्या काय करतात तर आपलं पोट भरेपर्यंत तिथं काय पडलेलं असेल वाळवण त्या ठिकाणी त्याच्यातलं धान्य खातात आणि निघून जातात. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवण्या राहती. पक्षी अंगणात येतात, धान्य खाल्लं, पोट भरलं की निघून जातात. पक्षी म्हणत नाहीत हे माझं अंगण आहे, तिथं ते दावा करत नाहीत. आपण त्या ठिकाणी दावा करतो की हे माझं घर, माझी गाडी, माझा बंगला, आपण सगळं त्या ठिकाणी माझं माझं म्हणतो. परंतु आपलं असं काही नाही. क्षणभर विचार करा, जन्माला येताना आपण काय घेऊन आलो आणि मृत्यूनंतर काय घेऊन जाऊ शकतोय? काहीच घेऊन जाऊ शकत नाही. सगळं इथलंच आहे. त्या ईश्वरानं फक्त आपल्याला पोट भरण्यासाठी सगळी व्यवस्था निर्माण करून ठेवली. म्हणून आपण माझं माझं किती जरी म्हटलं ना तरी आपलं त्या ठिकाणी काहीच नाही. म्हणून नाथ महाराज आपल्याला एका दृष्टांताद्वारे आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात की पक्षी अंगणामध्ये येतात, धान्य खाल्लं की निघून जातात. बघा आता पक्ष्याची संख्या कमी झाली. आपल्या शेतीमध्ये आपण पेस्टिसाइड रसायनाचा वापरामुळं नकळत ते औषधाचं धान्य अन्न खाल्ल्यामुळं पक्ष्याच्या प्रजनन संस्थेवरती परिणाम झाला आणि पक्ष्याची संख्या कमी झाली. बघा चिमण्याची संख्या कमी झाली. काही दिवसानंतर तर चिमण्या दिसतील का नाही सांगता येत नाही. लहान लहान मुलांना जर म्हटलं ना चिमणी कशी तर त्यांना त्या चित्र काढून दाखवावं लागेल की ही चिमणी अशी होती. एवढी संख्या कमी कमी व्हायला लागली. पक्षी अंगणामध्ये येतात, गुंतून न राहता आपलं पोट भरलं की त्या ठिकाणी निघून जातात. पक्षाकडून बरेचसे गुण घेण्यासारखे असतात. मनुष्यानं पक्ष्यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे. गरुड नावाचा एक पक्षी या सृष्टीमध्ये असतो, त्याच्याकडून घेण्यासारखे बरेचसे गुण असतात. बघा गरुड हा त्या ठिकाणी 70 वर्षाचं आयुष्य त्याला. आपणाला 100 वर्षाचं आयुष्य देवानं दिलं, परंतु त्या गरुड नावाच्या पक्षाला 70 वर्षाचं आयुष्य त्या ईश्वरानं दिलं. पण ज्यावेळेला तो 30 वर्षाचा गरुड होतो ना त्यावेळेला त्याच्या शरीराचे त्या ठिकाणी अवयव काम देत नाही. चोच वाढलेली राहते, त्या वाढलेल्या चोचेमुळे त्याला खाता येत नाही. पंख निकृष्ट झालेले असतात, ते जुने पंख त्याला त्या ठिकाणी त्याच्यामुळे उडता येत नाही. पायाच्या नख्या वाढलेल्या असतात, त्याला जीवन असह्य होतं. गरुड हा एकमेव असा प्राणी आहे बघा पक्षी की तो पावसात भिजत नाही. ढगाच्या वरती जाऊन 250 किलोमीटर म्हटलं तरी 1200 किलोमीटर वरती उंच जाऊन भरारी घेणारा तो गरुड आहे. त्याची नजर एवढी तीक्ष्ण आहे. 200 किलोमीटर वरून जरी त्यानं त्या ठिकाणी आपलं सावज खाली पाहिलं ना तरी तो एवढ्या वेगानं त्या ठिकाणी खाली येऊन आपलं सावज घेऊन जातो. एवढी ताकद त्याच्यामध्ये. असा असणारा गरुड ज्या वेळेला 30-35 वर्षाचा होतो त्यावेळेला त्याचे अवयव सगळे काम देत नाहीत. तो बिचारा त्या ठिकाणी एका पर्वतावरती जातो आणि काम करतो काय तर चोच घासतो त्या ठिकाणी त्या दगडाला. वाढलेली चोच कमी करतो, अंगात एक बळ आणतो आणि त्या बळानं त्या चोचेनं परत निकृष्ट पंख काढून टाकतो. 15 दिवसानंतर परत त्याला पंख फुटतात आणि शरीरात एक चैतन्य निर्माण होतं आणि तो गरुड परत पहिल्यासारखा विहार करायला सुरुवात करतो आणि परत 30-35 वर्ष जगतो. त्या गरुडाकडून जिद्द नावाचा गुण घेण्यासारखा आहे. आयुष्यामध्ये आपण सुद्धा जिद्दी असलं पाहिजे. मनुष्यानं खचून जायचं नाही. परिस्थिती बेताची येते, कधी परिस्थिती इतकी खालवते की खिशामध्ये 1 रुपया राहत नाही. डोंगरा एवढं कर्ज होतं. त्यावेळेला माणसानं खचून जायचं नाही. प्रयत्न जर केला ना तर ते कर्ज त्या ठिकाणी जास्त काळ राहत नाही. बरीचशी माणसं विचार करतात आता कर्ज झालं, आता जमीन विकून सुद्धा भागत नाही. भावकीला समाजाला आता मला तोंड दाखवता येत नाही म्हणून एखादा अविचारी माणूस कर्ज झालं म्हणून आत्महत्या करतो. परंतु आत्महत्या करायची नाही. आत्महत्या हा त्याच्यासाठी पर्याय नाही. माणसानं जर प्रयत्न केला तर कर्ज जास्त दिवस राहत नाही. प्रयत्न केला तर ते कर्ज सुद्धा फिटून जातं. म्हणून गरिबी आली म्हणून लाजायचं नाही.
आणि श्रीमंती आली म्हणून माजायचं नाही. मनुष्यानं चांगला विचार करून जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आमच्या थोरा मोठ्यांना त्या ठिकाणी हीच शिकवण दिली. साधू संतांना काय शिकवलं आम्हाला, तर परिस्थिती कितीही वाईट आली तरी खचून जायचं नाही. पांडुरंगाचं नाव आणि आपलं हाताला जर चांगलं काम केलं ना तर निश्चितपणानं जीवनाचा उद्धार होणार आहे. म्हणून आपल्या घरामध्ये शिकवणारे बरेचसे असतात. आजी आजोबा आपले वडील त्या ठिकाणी. कारण संसारामध्ये प्रत्येकाकडून शिकण्यासारखं बरंच असतं. या समाजामध्ये राहत असताना प्रत्येक गोष्ट आपल्याला ज्ञान देत असते. जन्माला आल्याबरोबर कुणीही त्या ठिकाणी सर्व गुण संपन्न नसतं. आपल्या बुद्धीला जर चालना दिली, त्या बुद्धिमत्तेने बरेचसे लोक यशाच्या शिखरापर्यंत जाऊन पोहोचले. सर्वसामान्य जीव त्यांना परिस्थितीवरती मात केली. परिस्थितीचा विचार केला नाही, समाजाचा विचार केला नाही, कोण किती त्रास देतोय त्याच्याकडे अजिबात पाहिलं नाही. आपलं काम चालू ठेवलं. परिणामी आज यशस्वी जीवन जगतात. बघा, एकदा धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावरती त्या ठिकाणी काम करत होते. आयुष्यात अंबानींचा एक दिवस असा होता, परिस्थिती हालाकीची असल्यामुळं दुसऱ्याच्या पेट्रोल पंपावरती काम करावं लागत होतं. आणि पेट्रोल भरता भरता एका श्रीमंताची गाडी आली पेट्रोल भरण्यासाठी. आणि ती गाडी पाहिली, गाडी खूप आवडली आणि पेट्रोल भरताना गाडीला हात लावला. किती सुंदर गाडी. जर अशी गाडी जर आपल्याला भेटली तर स्वप्न डोक्यात चालू झालं. त्या श्रीमंतानं पाहिलं की हा दीड दमडीचा कामगार पेट्रोल भरायचं सोडून माझ्या गाडीला हात लावतोय. तो श्रीमंत गाडीतून उतरला आणि डायरेक्ट त्या धीरूभाई अंबानीला बोलला, अरे तुझी लायकी आहे का माझ्या गाडीला हात लावायची, दीड दमडीचा कामगार वगैरे वगैरे बोलून त्या ठिकाणी तो श्रीमंत गाडीत बसून गेला. पण काळजाला खूप वेदना झाली. माणसाला मारलेली जखम बुजून जाते, परंतु बोललेल्या शब्दानं झालेली, हृदयाला झालेली जखम कधीही बुजत नाही. खूप वाईट वाटलं. अशी काय सोन्याची गाडी आहे का? म्हणून मनात विचार केला की काही नाही, आपण अशी गाडीच बनवायचा, कारखाना टाकायचा. सोपी गोष्ट नव्हती. सर्वसामान्य त्या ठिकाणी परिस्थिती होती. पेट्रोल पंपावरती धीरूभाई काम करत होते. पण मनात एक चैतन्य निर्माण झाले, एक जिद्द निर्माण झाली. प्रयत्न सोबत घेतला, प्रामाणिकपणा. त्या क्षणाला त्या पेट्रोलच्या पंपाचा त्या ठिकाणी कामाचा राजीनामा दिला. घरी गेले, पाहुण्यांच्या गाठी भेटी घेतल्या, मित्रांच्या गाठी भेटी घेतल्या आणि भांडवल त्या ठिकाणी उसनं मागून घेतलं की मला असा असा प्रोजेक्ट करायचाय, तुमचे व्याजासह परत पैसे देतो. म्हणून अंबानीनं भांडवल गोळा केलं आणि बघता बघता धीरूभाई अंबानींचा गाड्या बनवायचा कारखाना तयार झाला. आज रस्त्याला उभं राहायला 10 गाड्या जर रस्त्यानं गेल्या तर त्याच्यातल्या 3-4 गाड्या तरी अंबानीच्या कारखान्यात तयार झालेल्या असतात. कुठल्याही तालुक्यामध्ये गेला तर एक तरी पंप अंबानीचा त्या ठिकाणी पेट्रोल पंप आपल्याला दिसतो. मनात एक जिद्द, प्रयत्न, प्रामाणिकपणा या गोष्टीला सोबत घेतलं आणि अंबानीनं जीवनाचं सोनं केलं. म्हणून जीवन जगत असताना माणसाला सुद्धा तेवढीच त्या ठिकाणी, तुम्हाला मला सुद्धा तेवढीच संधी भेटलेली. ती संधी आपण ओळखली पाहिजे. कारण आयुष्याला एक टर्निंग पॉइंट येत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक असं वळण असतं. त्या वळणावरती जर आपण चांगला विचार केला, बघा विचार केला तर आपल्या जीवनाला चांगलं वळण भेटतं. फक्त तिथं आपण विवेक बुद्धीनं चांगला विचार केला पाहिजे. एक माणूस त्या झाडाखाली बसला आणि ते सफरचंदाचं झाड, आता पिकलेलं सफरचंद जमिनीवरती पडलं आणि क्षणभर मनात विचार आला की हे सफरचंद जमिनीवरतीच का पडावं. बराच वेळ विचार केला. त्यानं विचार केला की सफरचंद वरती पण जायला पाहिजे होतं. परंतु बराच विचार केला, बुद्धीला चालना दिली आणि गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागला. त्या मनुष्यानं बराच विचार करून गुरुत्वाकर्षण शक्ती काय काम करते आणि त्याच्यावरती बरेचसे पुढे शोध लागले. विमानाचा शोध लागला, बऱ्याचशा गोष्टीचा शोध लागला. म्हणून आपल्या बुद्धीला चालना दिली पाहिजे. आपल्या बुद्धीला त्या ठिकाणी आपण काम दिलं पाहिजे. नुसतं दुसऱ्याचा आपण त्या ठिकाणी दोष पाहिलं नाही पाहिजेत. आज मनुष्य दुःखी आहे
कुठल्याही गावामध्ये गेला ना तर माणसाला विचारलं ना कसं चाललंय तुमचं, सगळे म्हणतात सगळं आनंद आहे, चांगलंय, ठीक आहे आपण म्हणतो, परंतु आतून मनुष्याला खूप दुःख आहे. बरीचशी माणसं कशामुळे दुःखी आहेत तर दुसऱ्याचं सुख पाहून आज बरीचशी माणसं दुःखी झालेली आपल्याला आढळतात. म्हणून दुसऱ्याचं सुख पाहून आपण दुःखी व्हायचं नाही, दुसऱ्याचं दुःख पाहून आपण दुःखी व्हायला पाहिजे. दुसऱ्याचं सुख पाहून सुद्धा आपल्याला सुख झालं पाहिजे, हा खरा त्या ठिकाणी आपण असा विचार केला पाहिजे. महाराज म्हणतात की पक्षी अंगणामध्ये येतात, गुंतून राहत नाही, आपण गुंतून राहतो. बघा, आपण प्रत्येक गोष्टीमध्ये गुंतून राहतो. आपला स्वार्थ एवढा आहे की आपला स्वार्थच जात नाही. बघा, माणूस किती स्वार्थी असतो. मुंबईमध्ये एक घटना घडली. एका श्रीमंताची म्हातारी त्या ठिकाणी अचानकपणानं मृत्युमुखी पडली. आता मुंबईमध्ये त्या ठिकाणी राहणारी ती म्हातारी, 2 मुलं, प्रपंच चांगला, अगदी श्रीमंत म्हातारी एवढी होती की एका हातामध्ये 5 सोन्याच्या बांगड्या आणि या हातामध्ये 5 सोन्याच्या बांगड्या. एक बांगडी 5 तोळ्याची, म्हणजे या हातामध्ये 25 तोळं, या हातामध्ये 25 तोळं. आणि अचानक म्हातारीला त्या ठिकाणी काय अटॅक आला, म्हातारी मृत्युमुखी पडली. शेजारी पाजारी लगेच गोळा झाले. आता म्हटले हो नाही झाले, आता म्हातारीला बाहेर भिंतीला टेकवून ठेवलं. आता म्हातारीला भिंतीला टेकवून ठेवलं, पाहुणे रावळे गोळा झाले. पण आता सुनांचं लक्ष कुठं, हातातल्या बांगड्यावरती. आता जाऊन डायरेक्ट म्हातारीच्या बांगड्या काढल्या तर समाज काय म्हणेल बघा, इथं काय झालंय, यांना सोन्याचं पडलंय. आता थोरल्या सुनबाई त्या ठिकाणी त्यांना काही दमच निघेना की आता म्हातारीला तर आता होऊ नाही जाणं झाले, आता बांगड्या कशा काढायच्या. म्हणून ते आपल्या नवऱ्याच्या कानामध्ये गेले, म्हटले अहो ऐकलं का, आता कसला जरी माणूस असला तरी ऐकावं लागतंय, कारण बायकाचं बोलणं काही सोपं नाही. बायकाचं बोलणं त्या ठिकाणी, इथं जरी मी कीर्तनकार असलो तरी घरी गपगार. बघा, पकवाजाची बायको सहज म्हणते नका थापा म्हणून, गायकाची बायको म्हणते तुम्ही किती चालीचा आहे माहित आहे. वकिलाची बायको सहज म्हणते थांबा तुमचा निकारच लावते. शिक्षकाची बायको म्हणते ओ नका मला शिकवू. नाविकाची बायको म्हणते माझा केसाळ गळा कापला. आणि कीर्तनकाराची तरी काय गप्प बसते का, कीर्तन करून घरी गेलं, पाकिट त्या ठिकाणी आलं की म्हणते आलं बाई माझं कीर्तन. आणि एखादी वस्तू आणायला सांगितली, जर नजर चुकीनं आपल्या लक्षात राहिलं नाही, वस्तू जर आणायची आपली विसरली, घरी गेल्यानंतर काय साधं बोलायचं काय, असं काय बोलावं, बास करा तुमचं कीर्तन. कीर्तन बायकाच्या बोलायच्या पद्धती त्या ठिकाणी महाराज. म्हणून त्या श्रीमंताच्या त्या सूनबाई त्या ठिकाणी म्हातारी मरण पावली आणि ती सून उठली आणि आपल्या नवऱ्याच्या कानामध्ये म्हणते अहो म्हातारी तर गेली, म्हटली आता सोन्याच्या बांगड्या कशा काढून घेऊ. उर्ग म्हटलं अगं किती सोपं आहे, आईच्या जवळ बसायचं, मोठ्यानं आत्या म्हणून हाक मार, दोन्ही हात बरोबर खांद्याला टेकव, सगळ्याचं लक्ष तुझ्या आवाजाकडे जाईल, तोपर्यंत त्या बांगड्या काढून घे. बरोबर नवऱ्यानं आयडिया दिली. म्हातारीच्या डाव्या बाजूला थोरल्या सुनबाई जाऊन बसल्या. काही बाई माझ्या आत्या कधी एका शब्दानं दुखवलं नाही, असं रडत रडत मोठ्यानं आत्या म्हटल्या, दोन्ही हात खांद्याला आणि 5 बांगड्या काढून घेतल्या. आणि एवढं फक्त लक्ष कोणी बघितलं बारकाईनं तर धाकट्या सुनबाईनं. आता धाकट्या सुनबाई तरी काय गप्प बसतात का, त्या उठल्या आणि आपल्या नवऱ्याकडे थोरलीनं 5 बांगड्या आणल्या. म्हटले मी बघितलंय, तू कशाला गप्प बसते, तिच्यापेक्षा पंचम मध्ये आवाज काढ. धाकटी सुनबाई त्या ठिकाणी उजव्या बाजूला जाऊन बसली, मोठ्यानं त्या ठिकाणी आत्या खांद्यावरचे हात त्या ठिकाणी 5 बांगड्या काढून घेतल्या. एवढी स्वार्थी त्या ठिकाणी दुनिया आहे. भूषणे हे घेती काढून या. कुठल्याही मनुष्याला संपत्तीसह त्या ठिकाणी बघा सोन्या नाण्यासह त्या ठिकाणी चितेवरती ठेवलं जात नाही. म्हणून या संसारात गुंतून राहायचं नाही. किती जरी प्रेम केलं ना, बघा किती जरी आपण प्रेम केलं ना मुलांच्यावरती, बायकोवरती, समाजावरती, तरी ती दूषणच देत राहणार आहे त्या ठिकाणी. बघा किती जरी आपण कमावलं ना त्या ठिकाणी, तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. आपण जे कमावलंय ना ते दुसरंच खाणार आहे त्या ठिकाणी. आपण कमावलेलं पुरं खाणार आहे.
खाली हात आया था खाली हात जाएगा. आपण शेवटी काही घेऊन आलो नाही आणि काही घेऊन जाणार नाही. म्हणून संसारात आहे तोपर्यंत त्या पशु पक्ष्यासारखं राहिलं पाहिजे. दुःख होणार नाही, आपल्याला दुःख होणार नाही. म्हणून आपण पक्ष्यासारखं राहिलं पाहिजे. संग्रह करत नाहीत पक्षी, कुठलाही पक्षी त्या ठिकाणी संग्रह करत बसत नाही. आपण संग्रह करतो, पुढच्या वर्षाचं धान्य गोळा करून ठेवतो, पुढच्या पिढीसाठी सगळा आपण संग्रह करून ठेवतो. परंतु संग्रहामुळे त्या ठिकाणी काय होतं बघा. एका ठिकाणी एक 8वं आश्चर्य सांगितलेलं आहे की मनुष्य असा प्राणी की आयुष्यभर पैसा कमवण्यासाठी शरीराचा विचार करत नाही. एवढं कष्ट करतो, रात्रीचं जागतो, काबाड कष्ट करतो, उपवासी राहतो, पैसा गोळा करतो. पण तो पैसा मनुष्य आयुष्याच्या शेवटी दवाखान्यासाठी खर्च करतो. म्हणून हे एक 8वं आश्चर्य सांगितलेले. म्हणून माणसानं गुंतून राहायचं नाही, पक्ष्यासारखं आपण राहिलं पाहिजे. पक्षी समजताय ना महाराज? नाहीतर म्हणतात की पक्षी म्हणजे हे राजकारणातले पक्षी नव्हं. राजकारणातले पक्षी सुद्धा त्या ठिकाणी बघा सारखी जागा बदलतात, इकडं तिकडं काही त्यांचा मेळ नाही, कशाचा कशाला मेळ राहत नाही. ते पक्षी नाही, त्यांचाही चुकी त्या ठिकाणी ते या अंगणात उतरतात, 5 वर्षातून एकदा येतात. मत त्या ठिकाणी आपल्याला गोड बोलून त्या ठिकाणी नेतात बघा. दारूची बाटली आणि 100ची नोट 500ची नोट दिली की जे गायब होतात ते परत पुढच्या पंचवार्षिकलाच येतात. त्या पक्षाचा विचार करायचा नाही. आपल्याला पक्षी म्हणजे त्या ठिकाणी पशु पक्षातील निसर्गातील एक जीव. ते जीव ज्या पद्धतीनं जगतात त्या पद्धतीनं आपण जगलं पाहिजे. समाजामध्ये राहत असताना आपला तसा व्यवहार असला पाहिजे. मग कुठपर्यंत असं जगायचं तर अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात